आता एक धक्कादायक बातमी लातूरमधून आहे। लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली होती। त्यांच्या डोक्याला गोळी लागल्यामुळे ते गंभीर जखमी झालेले होते। दरम्यान त्यांच्यावर रात्री रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया पार पडली। त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मनोहरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न नेमका का केला याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समजू शकलेली नाही। याचा पोलीस शोध घेत आहेत। या प्रकरणाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुनील कुमार कांबळे यांनी। लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी त्यांच्या शासकीय निवासाने रात्रीच्या वेळी जे आहे ते गोळी झाडून जे आत्महत्येचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे आणि गंभीर अवस्थेमध्ये जे आहे त्याला लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटल इथे जे आहे ते रात्री ऍडमिट करण्यात आलं होतं। रात्रीच्या वेळेला त्यांच्या मेंदूवरती जे आहे ते शस्त्रक्रिया करण्यात आली होती। त्यानंतर आता डॉक्टरांनी जे सांगितले की त्यांची प्रकृती जी आहे आता स्थिर झालेली आहे। एकूण जर पाहिलं तर बाबासाहेब मनोहरे यांनी रात्रीच्या वेळी आपल्या कुटुंबियांसोबत जे आहे ते जेवण केल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्या रूम मध्ये गेले आणि रूम मध्ये गेल्याच्या नंतर दरवाजा त्यांनी पूर्णपणे बंद केला आणि त्यांनी स्वतःवरती जे आहे ते गोळी झाडत आत्महत्या करण्याचा जो आहे तो प्रयत्न केलेला आहे। एकूण जर पाहिलं आतापर्यंतच्या बाबासाहेब मनोहरे यांनी केलेल्या लातूर जिल्ह्यामधल्या कारकिर्दीमध्ये जर पाहिलं तर अतिशय उत्तम कामगिरी जी आहे ते बाबासाहेब मनोहरे यांनी केली। मात्र असं टोकाचं पाऊल नेमकं का उचललं, कौटुंबिक कारण होतं की ऑफिस मधला कुठला ताण होता हे अद्याप जरी हे कारण जरी स्पष्ट समोर होत नसलं तरी लातूरमध्ये मात्र या गोष्टींना उदाहरण येत आहे की बाबासाहेब मनोहरे यांनी इतकं टोकाचं पाऊल नेमकं का उचललं। त्याचबरोबर रात्री पोलिसांनी सुद्धा या सर्व प्रकरणाचे पंचनामा केलेला आहे। त्यानंतर फॉरेन्सिक लॅबनं सुद्धा या ठिकाणचे जे नमुने आहेत त्या ठिकाणचं रिव्हॉल्वर जे आहे ते पूर्णपणे ताब्यात घेतलेलं आहे। त्याचबरोबर पोलिसांकडून सुद्धा या सर्व घटनेचा जे आहे ते तपास करण्यात येत आहे की बाबासाहेब मनोहरे यांनी जे आहे ते या टोकाचं पाऊल नेमकं का उचललं या संदर्भामध्ये सुद्धा पोलीस सुद्धा तपास करताना पाहायला मिळतात। मात्र लातूरच्या या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये जर पाहिलं तर बाबासाहेब मनोहरे यांना सध्या दाखल करण्यात आलेला आहे। त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। रात्रीच्या वेळी जे आहे ते त्यांच्यावरती शस्त्रक्रिया सुद्धा झालेली आहे आणि आता त्यांची प्रकृती जी आहे त्याचा स्थिर असल्याचं डॉक्टरांकडून सांगितलं जात आहे। सुनील कांबळे, NDTV मराठी, लातूर।